म्हणजे त्यांना वैराग्य आला असं त्यानं कवितेत म्हटलं. हल्ली तर माझला वैराग्य वाटते अशी त्याची सुरुवात आहे. मग वैराग्य वाटतं ही कविता फेसबुकला पोस्ट करायची काय गरज आहे का? आहे ना परस्पर विरुद्ध. आवडलं तर वाजवा की टाळ्या. काय मजा असते बघा की माणसं कशी वागतात. अरे सोपं नाहीच आहे हो. आमच्या सुनील दादा चिंचोळकर एक किस्सा छान सांगायचे. दादा म्हणायचे एक गुरु स्टेजवर बसलाय आणि शिष्य त्याचं कौतुक करतोय. आमचे गुरु असे, आमचे गुरु तसे. आणि गुरु मागणं जब्बा ओढतोय. म्हणलं काय हो काय झालं? अरे त्यांना सांग ना मी कसा प्रसिद्ध परांगमुख आहे ते. कळलं? कारण ही एक अशी गंमत आहे ना मायेची की अहो प्रसिद्धी आवडते हो माणसाला. मग समर्थ आमचे काय सांगतात? देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. कीर्ती वेगळी आणि प्रसिद्धी वेगळी. प्रसिद्धी मॅनिप्युलेट करता येते, कीर्ती मॅनिप्युलेट नाही करता येत. कीर्ती व्हावीच लागते, पण एकदा कीर्ती झाली की ती चिरंतन आणि निरंतर टिकते. समीर लिमये तुमच्या दारात जर भिक्षा मागायला आला तर तुम्ही भिक्षा देणार नाही. पण समीर लिमये जर जय जय रघुवीर समर्थ म्हणला तरच तुम्ही भिक्षा घालायला येणार. कारण तुम्हाला कळणार हा समर्थांचा माणूस आहे. 400 वर्षानंतर सुद्धा सांगायला लागत नाही. फक्त 11 अक्षर जय जय रघुवीर समर्थ म्हटलं तरी कळतं की अरे रामदासी आहे. याला म्हणतात कीर्ती. आणि ह्यासाठी समर्थांचा दंडक आधी केले मग सांगितले. सच्चून काय अफाट आहे माहिती आहे का? आता पुढची गंमत बघा. लाव का पुढची स्लाईड. आज वेळ आहे थोडा आपल्याकडे. आणि यांनी केलाय मेसेज लेट झाला तरी चालणार आहे म्हणून. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं बाबा योग म्हणजे काय तर भवसागर पार करून जाण्याची क्लुप्ती. आणि आसन किंवा प्राणायाम ही त्याची अंग आहेत. क्लिअर करा. आता मी हा सगळा योग शिकलो, रत्न झालो. बरोबर ना? शेवटची पाहिजे रत्न ना. आता मी रत्न झालो. मग रत्न झाल्यावर मी काय केलं पाहिजे? लाव का पुढची स्लाईड. केस स्टडी. केस स्टडी आहे कैकेयी आणि मंथरा. रत्न परीक्षा दिलेल्या व्यक्तीला हा प्रश्न विचारा, हाऊ विल यू ट्रीट देम. अफाट आहे हो. राम होणं साधीसुधी गोष्ट नाही आहे. या दोघींनी काय केलं मी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण स्वतःला त्या जागी प्लेस करा. रत्न परीक्षा झाली आहे तुमची अगदी. स्वतःला प्लेस करा. आणि या दोघींकडे बघा काय होतंय. ज्यांच्यामुळे प्रॉपर्टीतलं डिबार, ज्यांच्यामुळे आई वडिलांनी घरातनं हाकलून दिलंय, 14 वर्ष जंगलात राहायचंय, दुसऱ्या शहरात नाही. बाबांनी फ्लॅट घेऊन दिलेला नाही, जंगलात राहायचंय 14 वर्ष. कंदमुळं फलं खायची आहेत. आणि हे झाल्यावर लक्ष्मण चिडला, दातोट खाल्ले. आणि राम म्हणतो अरे लक्ष्मणा त्या मंथरेवर चिडू नकोस रे. म्हणजे जिच्यामुळं अरे आपल्या घरामध्ये भांडणं लागली, जिच्यामुळे आपल्याला वनवास भोगायला लागला, ज्या बाईनं खऱ्या अर्थाने हल्लीच्या भाषेत काळी घातली, तिच्याकडे चिडायचं नाही. राम म्हणला नाही, चिडून उपयोग नाही आहे. का? तिची काय चूक आहे? काय म्हणतोय राम बघा. म्हणजे ज्याच्यामुळं तुम्ही डिबार झालायत तो राम म्हणतोय तिच्यावर चिडू नको, तिची काय चूक आहे. म्हणजे ती कैकेयी देशातनं कैकेयी बरोबर ती आली पाठराखण म्हणून. मग आल्यानंतर जर तिला वाटलं की माझी स्वामिनी ही कैकेयी आहे, तो माझ्या स्वामिनीचा मुलगा सिंहासनावर बसून तो राजा व्हावा असं जर तिला वाटलं तर त्यात तिची चूक काय? तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर पाहिलं तर तिच्या स्वामिनीचा मुलगा राजा बसावा असं तिला वाटलंय ना, त्यात तिची चूक काय? हे कोण बोलतंय? जिच्यामुळे जो बाहेर पडलाय तो. सज्जनो, ही स्थितप्रज्ञता कुठून आली?
का ते रत्न आहे कळलं? हा अख्खा योग अंगीकारला आणि मग तो राम घडला. आपण नसतो असं वागलो. आपण त्या कैकईला मंथरेला जमतील तेवढी भाषेतली जी रत्न असतील ती सगळी वापरली असती, पण तिच्या बाजूने असा विचार फक्त रामाने केला. हा रामात आणि आपल्यात फरक आहे, म्हणून रामायण ऐकलंच पाहिजे. रामकथा ब्रह्मांडा भलून भेदून पल्याड नावी, समर्थ का म्हणतात ते त्यासाठी आहे. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड. तो राम ब्रह्मांडाहून जाड झालाय, एवढा व्यापक झालाय की त्याच्या दृष्टीने वनवास बिनवास ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत. हो, इतका तो पल्याड गेलाय. तो खरा योग साधलेला पुरुष आहे, जो अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघवा. तो दिसतो सगळ्यांमध्ये पण कोणातच नसतो, असा तो राम. म्हणून तो ही केस स्टडी मी टाकली. पुढची लाव ग, ही दुसरी केस स्टडी आहे, शबरी आणि नवविधा भक्ती. अहो अफाट आहे हो. काय शबरी करत होती मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तर रामकथा होईल तर सांगेन डिटेलमध्ये. पण दासबोधामध्ये नवविधा भक्ती नावाचा जो दशक आहे चौथा, तो जरूर वाचा. सगळं योग आहे, सगळं योग आहे. धनश्री पुढची स्लाइड लाव. नवविधा भक्तीत श्रवण पहिली, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या 9 भक्ती आहेत. या पायऱ्या नाही आहेत, हे प्रकार आहेत. कुठलीही भक्ती जी जमेल त्याच्या अत्युच्च टोकाला गेलात की रिझल्ट तोच आहे. पण श्रवण म्हणजे काय, जे पहिल्यापासून मी सांगत आलो. किती छान आहे बघा. पुस्तकं वाचून भक्ती प्राप्त होत नाही सज्जनो, लक्षात घ्या. त्याच्यासाठी भगवंतावर प्रेम असावं लागतं, श्रद्धा असावी लागते. चांगल्या विचारांची संगत ही जेव्हा कानाची गरज व्हायला लागते ना, तेव्हा श्रवण आहे. एक रील आज सकाळीच दाखवलं मी गाडीत आमच्या भागवतांना. माझी आत्ता एक पॉडकास्टला मुलाखत झाली. त्याच्यात मी मुद्दामून तरुणांसाठी बोललो की शिवी आणि ओवी याच्यात फरक आहे ना. त्यात असं म्हटलं की बघा बरं, कुठे असा बोर्ड वाचलात का, शिवीचे क्लासेस पाहिले कुठे? या आमच्या इथे उत्तम प्रकारच्या शिव्या शिकवून मिळतील, असे कुठे क्लासेस पाहिलेत का? पट्टारी सगळ्यांना येतात की नाही? आता हो तरी कसं म्हणावं, कारण कानावर पडल्यात ना. जाता जाता कुठल्या तरी घरात कोण ना कोणतरी. बरं, त्याच्यासुद्धा व्होकॅब्युलरी वाढत गेले दिवसेंदिवस. कारण श्रवण ते हातातलं नाही आहे, ते पडणार आहे, कुठून तरी येऊन आदळणार आहे. तू ग्रास्प करायचं की नाही हे तुझ्यावरती आहे. लक्षात घ्या, शिवी राग व्यक्त करण्याचं एक शस्त्र आहे, रोजची भाषा नाही. तरुणांना अंडरलाईन हल्ली सांगावं लागतं. का सांगितलं की बाबा तू चांगलं ऐकलं पाहिजे. पुस्तक वाचलं म्हणून श्रद्धा उत्पन्न नाही होत ना, किंवा भक्ती नाही होत. श्रद्धा झाल्यानंतर भक्ती होते. म्हणून चांगलं सतत ऐकलं पाहिजे, सतत ऐकलं पाहिजे. संधी घ्या. तुमच्या रोजच्या रुटीन काम झाल्यानंतर इमिजिएट जे तंत्रज्ञानामुळे चांगलं यूट्यूब मस्त माध्यम आहे, त्याच्यावर नको ते काहीतरी घाणेरडं ऐकण्यापेक्षा चांगलं पण आहे ना, त्याच्यावर सिलेक्शन तुमच्या हातात आहे. तो विवेक आहे. ते चांगलं ऐकणं, ह्याच्यातनं हळूहळू भक्तिरस उत्पन्न होतो आणि मग योग साधायला सुरुवात होते. दुसरी आहे कीर्तन. नुसतं मी कीर्तनाला जातो असं नाही आहे. मी कीर्तन ऐकल्यानंतर, कथा ऐकल्यानंतर त्या कथेविषयी माझ्या मनात, माझ्या हृदयात, माझ्या अंतःकरणात त्या भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे, तर ते कीर्तन. बघा बरं, मगाशी मी तुम्हाला रामाची आणि कैकेयीची जी कथा थोडक्यात गोष्ट सांगितली, ती गोष्ट कुठेतरी तुमच्या मनात घर करून राहील. आणि जेव्हा जेव्हा घरामध्ये विचार कराल तेव्हा हे उदाहरण रिकलेक्ट होईल. पहावे आपणासी आपण म्हणजे कळे ज्ञान. अहो, कैकेयी मंथरा ही एक्झाम्पल्स आहेत हो. पण खरं सांगू का, हे सगळे वृत्तीदर्शक आहेत. आपणही 24 तासातनं 1 तास कैकेयी होतो बरं का. 15-20 मिनटं आपणही मंथरेसारखे विखारी विचार करतो.
तेव्हा ही कथा आठवली पाहिजे की नाही नाही आपण चुकीचा विचार करतो है. लक्षात घ्या की जेव्हा आपण एखाद्याच्या घरात भांडण लावतो ते वाक्य टाकायच्या अगोदर आपल्याला माहिती असतं की हे वाक्य इथे टाकलं तर यांच्यात भांडण लागू शकतं असं आपल्याला व्यवस्थित विवेक सांगतो. तरी देखील आपण ते वाक्य टाकतो. त्यांचं भांडण सुरू झालं की लांबनं गंमत बघतो तेव्हा तात्काळ आठवावं आत्ता तुम्ही मंथरा झालात. हे इंट्रोस्पेक्शन व्हायला पाहिजे. पुराणातली वानगी पुराणात नाही ठेवायची, ती आचरणात आणणं म्हणजे कीर्तन भक्ती. आता नाम लावू पुढची स्लाइड. विष्णू स्मरण, नामस्मरण, मुखाने जप करणे, मंत्राचा जप करणे. त्याची केस स्टडी जगन्मान्य केस स्टडी हो. वाल्याचा वाल्मिक झाला, गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण तो एकटाच वाल्मिक झाला हो. आपण सगळे वाल्याच राहिलो. बघा बरं, पहावे आपण असे. आपण दरोडे नाही घातले, खून नाही केले, पण सकाळपासनं कारण नसताना दिवसभरात किती वेळा खोटं बोलतो आपण. तो वाल्या, वृत्तीदर्शक. हे लक्षात घ्या. जो माणूस जिथे नोकरी करतो तिथे पैसे खातो तो वाल्याच. असा जर विचार केला तर वाल्याचं महत्त्व कळतं की सद्गुरूनं त्याला नाम घ्यायला सांगितलं. त्यानं काय केलं, आपल्यासारखं मेकॅनिकल नाम नाही घेतलं. त्या नामातलं मंत्र आणि त्या मंत्राचा जप केला आणि मग त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन झालं. किती टोकाचं. तर वाल्मिक म्हणजे मुंग्यांचं वारूळ. मुंग्यांचं वारूळ फोडून आला म्हणून त्याला वाल्मिक म्हणतात. आता विचार करायचा हा आहे की मुंग्यांना सुद्धा त्याच्या देहावर वारूळ करावंसं वाटलं म्हणजे तो दामात किती गढलेला असेल. म्हणजे मुंग्या गणल्या. विचार करा. काष्ठ वाटला तो. जो सजीव देह होता तो इतका नामात गडला की मुंग्या गणल्या. त्यांना वाटलं लाकूड आहे, हे वारूळ बांधायला छान आहे. आता कळलं असेल